हॅलो हाय. तर नमस्कार सगळ्यांना. आज माझ्या मुलीची इशिताची इच्छा झाली की डोसा खायचा आहे, तर मी पटकन डोसा बनवते. तर हा डोसा रवा आणि पोह्याचा आहे. तर त्याच्यासाठी मी एक फुल वाटी मोठी रवा घेतला आहे आणि अर्धी वाटी पोहे घेतले आहे. आणि पहिले मी याला एक बारीक पावडर करून घेते. तर बघा, मी असे पावडर करून घेतली आहे. चांगली बारीक झाली पाहिजे पावडर. आता यामध्ये मी एक वाटी दही टाकणार आहे. आता आपण परत याला मिक्सरमधून फिरून घेऊया. आज तिला अचानक खायची इच्छा झाली, तर म्हटलं चला पटकन बनवते. कधी कधी मुलांची जी इच्छा आहे ती पूर्ण केली पाहिजे. तर बघा, हे मस्त असं पीठ झालेलं आहे. याच्यात आपण थोडंसं आहे ना पाणी ॲड करणार आहोत. आता मी याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करते. आता बघा, हे मी ट्रान्सफर केलं आहे आणि यामध्ये थोडं आपण पाणी ॲड करूया. मिक्सरचं जे भांडं आहे त्याच्यातच थोडं पाणी ॲड करून त्याला आपण छान धुवून तेच पाणी आपण याच्यात ॲड करणार आहोत. तर आपण आता याला ना एक 10 मिनटं सेट व्हायला ठेवून देऊ. नंतर त्याच्या आधीच मी बटाटे उकळायला ठेवले होते. तर आपण एकीकडे बटाट्याची चटणी करूया. ते 4 बटाटे घेतले आहेत मी. तर आपण याला आता फोडणी देऊया. तर मी गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये मोहरी आणि हिरवी मिरची टाकली आहे. आता मी याच्यात कांदा टाकते. हा कांदा मी थोडा उभा चिरला आहे आणि थोडा बारीक चिरला आहे. जर तुमच्याकडे फुटाण्याचे दाणे असतील तर ते पण घ्या, डाळ्या त्या पण मी याच्यामध्ये थोड्याशा ॲड करते आहे. आता कांदा आपला चांगला परतला की आपण त्याच्यामध्ये मीठ घालतो आहे. अर्धा चम्मच मीठ टाकलं आहे मी. हे डाळ्या घेतल्या आहेत. माझ्याकडे डाळ्या नव्हत्या, फुटाणे होते. तर त्या फुटाण्याला ना मी थोडेसे 2 कट केले आहेत आणि ते मी 10-12 फुटाणे टाकले आहेत. आता हे सगळं फ्राय झाल्यावर आपण याच्यात थोडीशी हळद टाकतो आहे. हळद ही थोडीशीच टाकायची आहे. चांगलं हॉटेलमध्ये जशी जी चटणी मिळते तसा कलर आपल्याला याच्यात मिळतो. आता हे सगळे फ्राय झालं आहे. आपण याच्यात बटाटा टाकूया. आता बघा, याच्यात बटाटा टाकून झाला आहे. त्यात मी थोडंसं पाणी ॲड करते. छान अशी लचपत झाली पाहिजे थोडीशी, म्हणजे ती आपल्याला डोसाबरोबर छान खाता येईल. एक याला वाफ येऊ द्या आणि मग आपली ही चटणी रेडी होईल. तर बघा, गॅस ऑन केला आहे, त्याच्यावर तवा ठेवला आहे. जी फ्लेम आहे ती मोठी ठेवलेली आहे आणि तवा चांगला तापू द्यायचा आहे.
तवा तापला की आपण याच्यावर पाण्याचं असं स्प्रे करणार आहे आणि ते छान असे बुलबुले आले पाहिजेत आणि मग आपण आपलं हे डोसाचं बॅटर जे आहे ते टाकणार आहे. बघा आपलं जे डोसाचं बॅटर आहे छान मॅगिनेट झालं, एक 10-15 मिनटात होतं ते. आता याच्यामध्ये आपण मीठ ॲड करणार आहोत आणि आपल्याला जेवढे डोसे करायचे आहेत तेवढ्याच पिठामध्ये आपण इनो टाकणार आहोत. तर बघा 1 चम्मच मी हे मीठ घेतलेलं आहे. आता मी याच्यात अर्धा चम्मच इनो ॲड करते आहे. छान झालेलं आहे पीठ आपलं. आता बघा अर्धं पीठ मी काढलेलं आहे कारण एवढे डोसे मला आत्ता बनवायचे नाही आहे. आणि आपण आता याच्यात इनो ॲड करणार आहोत. थोडंसं इनो माझ्याकडनं सांडलं होतं. आता हे इनो ॲड केलं आहे आणि याच्यात थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे आणि हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता छान हे एकजीव झालेलं आहे बघा. हे जे स्पंज डोसाचं जे पीठ आहे ना ते थोडंसं घट्टच लागतं, त्यामुळे त्यात जास्त पाणी आपल्याला ॲड करायचं नाही आहे. त्याला छान जे पाणी आहे ते आपण पुसून घेऊया. तरी बघा हा डोसा मी टाकला, याच्यात थोडंसं लोणी टाकलेलं आहे. लोणीचा जो डोसा आहे तो मला फार आवडतो. जर स्पंज डोसा जर तुम्ही बनवत असाल तर त्याच्यावर लोणी नक्की ॲड करा, छान लागते ती टेस्ट. तर दोन्ही बाजूने याला आपण छान फ्राय करू. हे बघा किती मस्त फ्राय झाला आहे आणि खूप सॉफ्ट झाला आहे हा. तर जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. ओके, तर चला बाय.